नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत स्त्री शिक्षणाची क्रांती घडवणाऱ्या, समाजातील अन्यायाला सामोरं जाणाऱ्या एक विलक्षण व्यक्तिमत्वाचा परिचय. त्या म्हणजे डॉक्टर पंडिता रमाबाई सरस्वती. 23 एप्रिल 1858 रोजी जन्मलेल्या आणि 5 एप्रिल 1922 रोजी देहांत झालेल्या रमाबाई सरस्वती या एक थोर समाजसुधारक, विदुषी आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या होत्या. त्यांनी आपले संपूर्ण जीवन परित्यक्ता, पतिता आणि विधवा स्त्रियांच्या उद्धारासाठी समर्पित केले. पंडिता आणि सरस्वती उपाधी. वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी संस्कृतवर प्रभुत्व असल्यामुळे कलकत्ता विद्यापीठाने त्यांना पंडिता आणि सरस्वती या सन्माननीय उपाध्या देऊन गौरवले. स्त्री शिक्षणाचा ध्यास. त्या काळातील स्त्रियांवरील अन्याय, रूढी, अंधश्रद्धा आणि बालविवाहाला त्यांनी धैर्याने आव्हान दिले. 1882 मध्ये त्यांनी आर्य महिला समाजची स्थापना केली, जी भारतातील पहिली स्त्रीवादी संस्था मानली जाते. हंटर आयोगासमोर साक्ष 1882. शिक्षणविषयक हंटर आयोगासमोर त्यांनी धाडसाने साक्ष दिली आणि महिलांसाठी वैद्यकीय शिक्षण तसेच महिला निरीक्षकांची नेमणूक करण्याची मागणी केली. आंतरराष्ट्रीय कार्य आणि पुस्तक लेखन. इंग्लंड आणि अमेरिका दौऱ्यावर असताना त्यांनी द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक लिहिले. या पुस्तकात त्यांनी उच्चवर्णीय हिंदू स्त्रियांची दयनीय स्थिती आणि बालविवाहाचे दुष्परिणाम याचे प्रभावी वर्णन केले. शारदा सदन व मुक्ती मिशन 1889. भारत परतल्यानंतर पुणे जिल्ह्यातील केडगाव येथे विधवा, गरीब आणि अनाथ महिलांसाठी शारदा सदन नावाची संस्था स्थापन केली, जी नंतर पंडिता रमाबाई मुक्ती मिशन म्हणून प्रसिद्ध झाली. समाजकार्य आणि आपत्तीमध्ये मदत. 1896च्या दुष्काळात त्यांनी हजारो स्त्रिया आणि मुलांना आश्रय दिला. मराठी, हिंदी, बंगाली, संस्कृत आणि कन्नड भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. सन्मान. 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना कैसर-ए-हिंद पदक प्रदान केले. पंडिता रमाबाई सरस्वती या केवळ विदुषी नव्हत्या, तर स्त्रियांच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या भारताच्या पहिल्या क्रांतिकारक आवाजांपैकी एक होत्या. महिलांचा शिक्षणाधिकार, स्वाभिमान आणि संरक्षण यासाठी केलेले त्यांचे योगदान अमूल्य आहे. आजही त्यांचे कार्य आपल्याला प्रेरणा देत राहते. धन्यवाद.